यंदाच आहे सर, यंदा आहे. मागच्या वर्षी एकच शेतकरी होता, एकच शेतकरी कधी झाली, त्याची खरेदी किती दिवस करणार आहे? एका दिवसात खरेदी संपते. आता खरेदी चालू बंद आहे. थांबा ना, आता खरेदी चालू बंद आहे. नाही सोयाबीन नाही मक्का. मक्का चालू आहे 28 तारखेपर्यंत. 28 तारखेपर्यंत काय चालू आहे तुमचं? मक्का खरेदी. नोंदणी नसेल त्याचं काय करा? तर नोंदणी कुठं करायची? नोंदणी कालावधीमध्ये जितकी झाली त्याचा कालावधी असतो. मग आताचा कालावधी मक्काचा काय करणार तुम्ही? आता कालावधी संपला ना, ज्यावेळेस कालावधी तुम्ही शासनाकडे पाठवा ना की आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही आमची मक्का 24 तास घेणे आणि 24 तास तुमचं ऑनलाईन चालू ठेवणे. आपण करतो. बरोबर आहे की नाही? करीत नाही तुम्ही, करीत नाही. तसं नसतं. तुम्ही पत्र द्या आम्हाला, पत्रानं अनुषंगाने आम्ही पत्र हेड ऑफिसला पाठवा. तुम्ही हेड ऑफिसला द्या किंवा मक्का म्हणजे आम्ही तुमच्याकडे आणा का तिथं कोणत्या हेड ऑफिसला नेऊन घाला. बघा आता मक्का कुठे न्यायची आम्ही? नोंदणी असली तर खरेदी तर नोंदणी करायची तुमची बंद आहे ना ते. आम्ही काय म्हणतो तुम्हाला? मग तुम्ही तसं आम्हाला पत्र द्या. आता ऐकून घ्या ना. नोंदणीचं बंद आहे असं मला पत्र पाहिजे आज. मग ते आम्ही वर पाठवतो. मग आम्ही सरकारला कलेक्टरला विचारू की आता आम्ही काय करायचं त्याच्यावर. आमची मक्का आहे, कलेक्टरच्या घरात नेऊन घालू तिथं कलेक्टर ऑफिस. बरोबर आहे की नाही? आता हे पहा, आपल्याला नोंदणीची मुदत आली. बरोबर. त्यानंतर पुन्हा नोंदणीची मुदत आणखी महिली 15/12 पर्यंत. त्यानंतर पुन्हा नोंदणीची मुदत दिली 31/12 पर्यंत. त्यानंतर पुन्हा नोंदणीची मुदत दिली 31/1/2026 पर्यंत. अशी 3 ते 4 वेळेस मुदत दिली, वाढीव मुदत. तर आता खरेदी आता तुमची ती ऑनलाईन काय काय म्हणतो तुम्ही? नोंदणी चालू आहे का बंद आहे? सध्या बंद झाली. तर तसं पत्र द्या मला तुम्ही की नोंदणी बंद आहे. निवेदन द्या. तुम्ही निवेदन द्या. त्याच्या निवेदन आणलं तुमच्याकडे. तर याच्यावर आम्हाला पत्र द्या आणि तुमचं कधी चालू होणार, काय चालू होणार आणि शेतकऱ्यांना तोपर्यंत काय करायचं. मग आम्ही कलेक्टरला विचारू. ते शासनच मान्यता देते त्याला, आपल्या हातात काही नाही. अहो शासन म्हणजे कोण? तुम्ही आम्ही शासन आहे ना? शासन कोण आहे? आम्ही शासनाच्या अंतर्गत काम करणारे लोक. शासनाच्या अंतर्गत आहे आम्ही. तुम्ही काम करणारे आहे, पण तुम्ही वस्तुस्थिती शेतकऱ्याची घ्या. शेतकऱ्याची मक्का तिथं नाही तुमच्या. ते सांगणं आहे की तुम्ही तसं निवेदन ही द्या. तुमची मक्का ही